विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर पुणे. इथून आपण हे प्रेझेंटेशन पाहत आहात, ज्यामध्ये आपण आज प्रामुख्याने BPSC 133 जो की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे, तसं ज्या ब्लॉकचं नाव आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ॲट युनियन लेवल, आणि त्याचा जो प्रामुख्याने जो पार्ट आपण कव्हर करणार आहोत तो म्हणजे कमिशन्स किंवा आयोग, या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर एकंदरीत भारताची जर पूर्ण आपण रचना पाहिली तर असं पाहायला मिळतं की भारतामध्ये अनेक आयोग आणि संस्था हे विविध पातळीवरती निर्माण केले गेलेले आहेत. आणि एकंदरीत जर प्रशासनाचं कार्य पाहायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरती आणि प्रादेशिक पातळीवरती कार्य करणं क्रमप्राप्त ठरतं. तर आपण आजच्या या सादरीकरणामध्ये जे विषय पाहणार आहोत ते म्हणजे युनियन लेवलवरती जे कमिशन्स आहेत किंवा जे आयोग आहेत त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती घेणार आहोत. आणि हा जो भाग आहे कमिशन्स 1 म्हणजे काही कमिशन्स किंवा काही आयोग आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत, आणि जे राहिलेले कमिशन्स असतील ते आपण पुढच्या भागामध्ये कव्हर करूया. तर जे आजचं प्रमुख पॉइंट असणार आहे किंवा जो प्रमुख मुद्दा असेल तो म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, ज्याला आपण नीती आयोग असं देखील म्हणतो. तर हे नीती आयोग म्हणजे नेमकं काय असतं किंवा कशा प्रकारे नीती आयोग आपलं कार्य पार पाडत असतं, या सर्व गोष्टींविषयी आपण इथे माहिती घेणार आहोत. एकंदरीत नीती आयोग कशा प्रकारे स्थापन केला गेला, त्याच्या अगोदर म्हणजेच नीती आयोग स्थापन होण्याच्या आधी कोणती संस्था कार्यरत होती त्याच्यावर आपण थोडीशी माहिती घेऊया. त्यासोबतच संघ लोकसेवा आयोग किंवा त्याला आपण केंद्रीय लोकसेवा आयोग असं देखील म्हणतो. तर जेव्हा भारतामध्ये रिक्रुटमेंट करण्याची वेळ येते किंवा जेव्हा नोकर भरती करण्याची वेळ येते त्यावेळेस अशी कोणती तरी एक संस्था लागते की जे न्यूट्रली किंवा तटस्थपणे कोणत्याही बाजूला न झुकता मध्यस्थ भूमिका घेऊन सरकारमध्ये नोकर भरती करू शकेल. तर त्यासाठी केंद्राच्या पातळीवरती आपल्याकडे संघ लोकसेवा आयोग आहे आणि राज्याच्या पातळीवरती राज्य लोकसेवा आयोग असतो, ज्याला आपण स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतो, आणि युनियन लेवलला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC असं म्हणतो. तर हे दोन प्रमुख मुद्दे आहेत, एक म्हणजे नीती आयोग आणि दुसरं म्हणजे संघ लोकसेवा आयोग. तर या दोन्ही मुद्द्यांची किंवा दोन्ही गोष्टींची आपण या सादरीकरणामध्ये आज माहिती घेणार आहोत. तर एकंदरीत जेव्हा आपण देश आणि देशातील सरकार याबद्दल बोलतो त्यावेळेस सरकारी जे धोरणं असतात त्या धोरणांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करणं जास्त महत्वाचं असतं. म्हणजे आपण कायदा कितीही श्रेष्ठ बनवला तरी त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे त्याच्यावरती त्या कायद्याचं यश अवलंबून असतं. आणि त्यासाठी हे जे काही कायदे बनवलेले गेलेले असतात यांची योग्य अंमलबजावणी होणं देखील तितकंच महत्वाचं असतं. त्यासाठी मग अनेक संस्था उभारल्या गेलेल्या आहेत, अनेक आयोग उभारले गेलेले आहेत की ज्यांचं कार्य हे असतं की सरकारने जे काही निर्णय घेतलेला असेल त्या निर्णयांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जाऊ शकेल. तर प्रमुख मुद्दा याच्यामध्ये असा आहे की अनेक संस्था सरकारी नियंत्रणाखाली कार्य करत असतात किंवा सरकारचं त्यावरती पूर्णपणे नियंत्रण असतो. परंतु काही संस्था अशा असतात
की ज्यावर सरकारचं पूर्णपणे नियंत्रण नसतं, परंतु काही प्रमाणात नियमन करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप देखील पाहिला जाऊ शकतो. परंतु जर पूर्णपणे सरकारचं नियंत्रण किंवा सरकारचा हस्तक्षेप पाहायचं म्हटलं तर ते इथे जे स्वायत्त संस्था आहेत त्याच्यामध्ये सरकारचं काही हस्तक्षेप अपेक्षित नाही. तर भारतामध्ये अशा अनेक संस्था आहेत की जे स्वायत्तपणे कार्य करतात. यापैकीच नीती आयोग एक आहे की जे आपली धोरणं आखेल आणि धोरणं आखल्यानंतर कशा प्रकारे कार्य केलं जाईल याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, ज्याला आपण UPSC म्हणतो किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं देखील म्हणतो. तर हे केंद्रीय लोकसेवा आयोग जे आहे हे सरकारमध्ये योग्य व्यक्तींना नियुक्त करण्याचं कार्य करत असतं. म्हणजे एखाद्या पदासाठी कोणता व्यक्ती योग्य आहे हे लोकसेवा आयोगामार्फत ठरवलं जातं. त्याचे काही निकष असतात आणि त्या निकषांच्या आधारे हे आयोग आपलं कार्य पार पाडत असतात. त्यासोबतच निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयोग देखील आपलं काम पार पाडत असतं की ज्यामध्ये भारतामध्ये व्यवस्थित आणि वेळेत सुनियोजित निवडणुका होणं अपेक्षित असतं आणि ह्या निवडणुका पूर्णपणे तटस्थ पद्धतीने घेणं हे निवडणूक आयोगाचं कार्य असतं की ज्यामध्ये कोणत्याही पक्षाची बाजू न घेता तटस्थ राहून निवडणूक आयोग आपलं कार्य करू शकेल. आणि आपण पाहतो की भारतासारखा विशाल देश की ज्यामध्ये 140 कोटीच्या आसपास लोक राहत आहेत, तर एवढ्या मोठ्या देशासाठी निवडणूक ठरवणं किंवा निवडणूक घेणं हेच मुळात एक चॅलेंजिंग टास्क आहे असं आपण म्हणू शकतो. त्यासोबतच वित्त आयोग देखील आहे. वित्त आयोग देखील आपली भूमिका पार पाडत असते की ज्यामध्ये फायनान्शियल ज्या गोष्टी असतात किंवा केंद्र राज्य यांच्यामध्ये जे काही वित्ताची विभागणी करण्याची वेळ येते हे सर्व वित्त आयोग मार्फत मानलं जातं. आपण हे पूर्णपणे पाहणार आहोतच. त्यानंतर केंद्रीय दक्षता आयोग देखील आहे, ज्याला आपण सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असं म्हणतो. आणि यांचं कार्य हे असतं की जे काही चुकीच्या किंवा असंवैधानिक घटना देशामध्ये घडत असतील त्या सर्व घटनांवरती लक्ष ठेवण्याचं कार्य हे केंद्रीय दक्षता आयोग करत असतो. आणि अजून एक आयोग ज्याची आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोतच तो म्हणजे प्रशासकीय सुधारणा आयोग, की ज्यामध्ये प्रशासकीय सुधारणा अपेक्षित ज्या आहेत त्या कशा प्रकारे पार पाडल्या जातात आणि कोणकोणत्या सुधारणा आतापर्यंत केल्या गेलेल्या आहेत हे देखील आपण पाहू शकतो. प्रशासन जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस अनेकदा त्यामध्ये काही चांगल्या गोष्टी देखील असतात आणि काही त्रुटी देखील असतात. तर ज्या त्रुटी आहेत त्यांना कशा प्रकारे योग्य पद्धतीने सुधारणा करता येऊ शकेल याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. तर प्रशासकीय सुधारणा आयोग जो आहे हा सुधारणांच्या वरती जास्त लक्ष केंद्रित करेल. आणि महत्वाचं म्हणजे काही जे आयोग आहेत हे काही प्रमाणात घटनात्मक असतात आणि काही आयोग असे आहेत की जे घटनात्मक पूर्णपणे नसतात किंवा स्टॅच्युटरी असतात असं आपण म्हणू शकतो, की ज्यामध्ये संसदेने कायदा पारित करून त्या आयोगाची निर्मिती केलेली असते किंवा निर्मिती केली गेलेली असते. तर हे एकंदरीत अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये काही प्रमाणात संविधानाचा पाठिंबा पूर्णपणे असतो किंवा ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल कमिशन असं म्हणतो, आणि काही प्रमाणात स्टॅच्युटरी बॉडीज असतात की ज्यामध्ये संविधानात्मक पाठिंबा पूर्णपणे नसतो
परंतु कायद्याने बनवलं गेलेला आयोग असतो, त्यामुळे त्याला एका अर्थाने कायदेशीर किंवा घटनात्मक आयोग असं देखील म्हणू शकतो. तर एकंदर त्याच्यामध्ये असं आपण पाहू शकतो की हे कमिशन्स किंवा आयोग जे आहेत हे भारताच्या विकासामध्ये खूप मोलाचं असं योगदान देत असतात आणि आपलं कार्य पूर्ण क्षमतेने करत असतात की जेणेकरून जे स्थायी सरकार असतं, ज्याला आपण ब्युरोक्रेसी असं देखील म्हणतो किंवा ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासन, तर हे जे प्रशासन असतं हे एक प्रकारचं स्थायी सरकार म्हणून कार्य करत असतं. राजकीय सरकार किंवा राजकीय प्रशासन हे दर 5 वर्षाने बदलू शकतं किंवा 5 वर्षाच्या अगोदर देखील बदलू शकतं, परंतु जे स्थायी सरकार आहे, स्थायी प्रशासन आहे, ते मात्र बदलत नाही. तर ही तर सुरुवात होती किंवा प्रस्तावना आपण पाहिली. आता आपण प्रमुख मुद्दा जो आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याच्यावरती लक्ष केंद्रित करूया, ज्याला आपण नीती असं देखील म्हणतो किंवा NITI. नीतीचा एक अर्थ संस्कृत भाषेमध्ये वेगळा होतो की ज्यामध्ये एक नीती बनवणे किंवा एक पॉलिसी बनवणे किंवा एक प्लॅनिंग करणं, या गोष्टी आपण नीती या शब्दामध्ये पाहू शकतो. परंतु नीती या शब्दाचं जे पूर्ण रूप आहे ते म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं आपण म्हणू शकतो. भारतामध्ये जवळपास 1950 पासूनच भारत सरकारने नियोजित प्रयत्नाद्वारे संपूर्ण देशात जलद आणि सामाजिक त्यासोबतच आर्थिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आपल्याला माहिती आहे की भारताला 1950 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर भारत सरकार आपलं कार्य पूर्ण क्षमतेने करत आहे आणि त्यासाठीच कशा प्रकारे जलद पद्धतीने सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणता येईल याचा प्रयत्न इथे केला जातो. आणि आपण पाहू शकतो की 1950 पासून ते आतापर्यंत अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या घटनांच्या मार्फत किंवा त्या घटनांमधून शिकून आपण जास्तीत जास्त योग्य पद्धतीने कशा प्रकारे एक चांगला समाज, एक चांगला देश घडवू शकतो याचा प्रयत्न इथे झाल्याचं पाहायला मिळतं. आणि हे कार्य करण्यासाठी सुरू गेलेली एक मुख्य संस्था त्यावेळेस उपलब्ध होती, जी की त्याला आपण नियोजन आयोग असं त्याला म्हणायचो आपण किंवा प्लॅनिंग कमिशन असं देखील आपण म्हणू शकतो. प्लॅनिंग कमिशन आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये प्लॅनिंग कमिशन म्हणतो आणि मराठीमध्ये नियोजन आयोग असं देखील म्हणतो. त्याचं कार्य हे संपूर्ण देशासाठी नियोजन तयार करणं हे प्रमुख कार्य होतं. म्हणजे जे काही आपण विकासात्मक गोष्टी करणार असू किंवा जे काही आपण भविष्यातील धोरणं ठरवणार असू, हे सर्व धोरणं हे नियोजन आयोगामार्फत आखलं जात असेल. हे नियोजन आयोग जवळपास 1950 मध्ये सुरू झालेले होते. म्हणजे जेव्हा भारताचं संविधान अस्तित्वात आलं किंवा त्याची अंमलबजावणी झाली तेव्हापासून ते 2014च्या शेवटपर्यंत हे नियोजन आयोग कार्यरत होतं की ज्यामध्ये एक प्रकारचे तज्ञ लोक त्या प्लॅनिंग कमिशनचा भाग होते. किंवा आपण असं म्हणू शकतो की जे एक्सपर्ट्स आहेत ते सर्व एक्सपर्ट्स इथे प्लॅनिंग कमिशन मध्ये कार्य करत होते, ज्याला आपण थिंक टँक असं देखील म्हणायचो.
थिंक टँकचा अर्थ असा आहे की जे काही विचारवंत होते किंवा जे काही तज्ञ लोक होते त्यांचा समावेश या प्लॅनिंग कमिशन मध्ये केला गेलेला होता. आणि हे 1950 पासून ते 2014 या सालापर्यंत चालू राहिलं. आणि त्याच्यानंतर 1 जानेवारी 2015 या दिवशी नियोजन आयोगाला बरखास्त करण्यात आलं आणि त्याच्या जागी नीती आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियाने घेतली. आणि या नीती आयोगाने प्लॅनिंग कमिशनचं जे कार्य होतं ते पुढे चालू ठेवलं. त्याची आपण रचना वगैरे आपण पूर्णपणे पाहणार आहोतच. तर इथे एकंदरीत पाहायला मिळतं की नीती आयोगाने आपली भूमिका पार पाडायला सुरुवात केली. जे काम पूर्वी नियोजन आयोग करायचं तेच काम आता नीती आयोगामार्फत होऊ लागलं. हे एक प्रकारचं आपण असं म्हणू शकतो की कॉपरेटिव्ह फेडरलिझम ची जी संकल्पना आहे त्याला प्राप्त करण्यासाठी देखील हे नीती आयोगाची स्थापना केली गेलेली आहे. कशा प्रकारे आहे हे आपण पुढे पाहणार आहोतच. तर एकंदरीत असं आपण पाहिलं की 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. ही देशाची प्रमुख धोरण ठरवणारी संस्था आहे जी देशाच्या आर्थिक विकासाला चालना देईल अशी अपेक्षा इथे व्यक्त केली गेलेली आहे. जे मुख्य प्रमुख धोरण ठरवणं अपेक्षित असतं जे की संपूर्ण देशासाठी उपयुक्त असेल आणि देशाच्या भवितव्यासाठी उपयुक्त असेल अशा प्रकारची जी धोरणं आहेत ही सर्व धोरणं या नीती आयोगामार्फत चर्चेला आणले जातात. आणि देशाचा जर आर्थिक विकास घडवून आणायचा असेल तर त्यासाठी काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे याची सर्व चर्चा इथे केली जाते. आणि एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी या नीती आयोगाची गरज इथे भासते की ज्यामध्ये आपण एक मजबूत राष्ट्र निर्माण करू शकतो. आणि भारताला जगातील प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्यास हे नीती आयोग खूप मोठ्या प्रमाणात मदत करत असते. जर भारताला जर एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयास यायचं असेल तर त्यासाठी नीती आयोगाची स्थापना हे महत्वाचं पाऊल मानलं जातं. त्यासोबतच नीती आयोग जे आहे त्याची रचना कशा प्रकारे केली गेलेली आहे याच्यावर देखील आपण लक्ष केंद्रित करूया. तर नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात याचं स्थान हे पंतप्रधान स्वतः घोषवत असतात. म्हणजे हे एक राष्ट्रीय पातळीवरच हे आयोग आहे आणि संपूर्ण देशासाठी नियोजन तयार करण्याचं कार्य इथून केलं जातं. आणि त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की पंतप्रधान हे एक प्रमुख पद आहे आणि हे नीती आयोगाचे अध्यक्ष म्हणून हे पंतप्रधान कार्य करत असतात. त्यामध्ये गव्हर्निंग काउन्सिल हे देखील एक महत्वाचा भाग आहे. या गव्हर्निंग काउन्सिल मध्ये भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर हे असतात. भारतातील जेवढे राज्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत हे सर्व लोक इथे आपलं कार्य पार पाडत असतात. एक प्रकारचं सदस्य ज्याला म्हणतो आपण, सदस्य म्हणून हे सर्व मुख्यमंत्री नीती आयोगाच्या या गव्हर्निंग काउन्सिल मध्ये सहभागी होत असतात. एकापेक्षा जास्त राज्यांना प्रभावित करणाऱ्या विशिष्ट समस्या आणि शक्यतांचे निराकरण करण्यासाठी
प्रादेशिक परिषदांची देखील निर्मिती केली जात असते. हे एका निश्चित काळासाठी तयार केलं जाते आणि हे जी परिषद असेल, प्रादेशिक परिषद असेल, ती पंतप्रधान यांच्या मार्फत केली जाते, यांच्या मार्फत निर्मिती केली जाते आणि त्यात राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर देखील अस्तित्वात असतात किंवा उपलब्ध असतात. याचे अध्यक्षस्थान हे नीती आयोगाचे अध्यक्ष किंवा त्यांचे नामनिर्देशित व्यक्ती या परिषदेची अध्यक्षपद भूषवत असतात. म्हणजेच एखाद्या प्रादेशिक समितीची स्थापना केली गेली असेल तर त्यामध्ये अध्यक्षपदाचं स्थान हे नीती आयोगाच्या अध्यक्षांकडेच असतं. विशेष निमंत्रित म्हणून काही प्रख्यात तज्ञ असतात, संबंधित क्षेत्राचे ज्ञान असलेले विशेषज्ञ असतात, ज्यांना पंतप्रधान नामनिर्देशित करत असतात. तर एकंदरीत असं म्हणू शकतो आपण की ही एक तज्ञांची एक प्रमुख संस्था आहे जे आपलं कार्य पार पाडत असतं. आणि हे तज्ञ जे पूर्वी प्लॅनिंग कमिशन मध्ये असायचे त्यांचा समावेश या नीती आयोगामध्ये केला गेला आहे. आणि सुरुवातीला या प्लॅनिंग कमिशन मध्ये केवळ तज्ञ होते आणि त्यांना जास्त महत्व प्राप्त होतं, परंतु आता मात्र तज्ञांसोबतच प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री देखील या आयोगाचा भाग म्हणून कार्य करत असतो. त्यासोबतच पूर्ण वेळ संघटनात्मक चौकटीमध्ये अध्यक्ष म्हणून पंतप्रधानांच्या व्यतिरिक्त देखील काही लोक कार्य करत असतात, ज्यांना आपण उपाध्यक्ष असं देखील म्हणतो. हे जे उपाध्यक्ष असतात हे पंतप्रधान नियुक्त करत असतात. जो कोणी व्यक्ती या पदासाठी योग्य असेल त्याची नियुक्ती पंतप्रधान करतात. तर इथं उपाध्यक्ष म्हणून जे कोणी व्यक्ती असेल त्यांना पंतप्रधान हे नियुक्त करत असतात. त्यासोबतच काही पूर्ण वेळ आणि अर्धवेळ सदस्य देखील असतात, जे काही प्रमुख विद्यापीठे आहेत, आघाडीची विद्यापीठे आहेत किंवा अग्रगण्य संशोधन संस्था असतात आणि इतर नाविन्यपूर्ण संस्थांमधून जास्तीत जास्त 2 सदस्य हे घेतले जाऊ शकतात आणि हे रोटेशनल पद्धतीवर कार्य करत असतात. काही पदसिद्ध सदस्य देखील असतात, म्हणजेच पंतप्रधानांनी नाम निर्देशित केलेल्या मंत्री परिषदेचे कमाल 4 सदस्य इथे उपलब्ध असतात. म्हणजेच पंतप्रधान काही लोकांना जे काही आपलं मंत्री परिषद असेल किंवा कॅबिनेट असेल त्या कॅबिनेट मधले त्या मंत्री परिषदेतल्या कोणत्याही 4 सदस्यांना नीती आयोगाचा सदस्य म्हणून नियुक्त करू शकतात. मुख्य कार्यकारी अधिकारी हे जे पद आहे हे खूप अत्यंत महत्वाचं असं पद आहे. सीईओ ची जी नियुक्ती आहे ही पंतप्रधानांच्या द्वारे निश्चित काळासाठी केली जाते. ते भारत सरकारच्या सचिव पदावर कार्यरत असतात. जे काही सचिव पदाचं काम असेल किंवा जे काही सचिव म्हणून कार्य करत असतात त्यासाठी इथे एक निश्चित काळासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती होत असते. नीती आयोगाची काही उद्दिष्टे आहेत, त्या उद्दिष्टांचं आढावा घेणं देखील महत्वाचं ठरतं. आणि त्यासाठी जर आपण पहिलंच उद्दिष्ट जर पाहायचं म्हटलं तर राष्ट्रीय उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी राज्यांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे. म्हणजे केवळ केंद्र सरकार एखादा कायदा बनवत आहे किंवा त्याची अंमलबजावणी करत आहे तर ते इथे पुरेसं ठरत नाही. त्यासाठी राज्यांची देखील मदत लागते. जेव्हा राज्य आपला सक्रिय सहभाग इथे नोंदवत असतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने
राष्ट्रीय उद्दिष्टांची जी पूर्ती आहे ती होत असते. कारण केवळ फक्त केंद्र सरकार संपूर्ण देशाला चालवेल असं होणं सोपं नाही, किंवा एक स्मूथ डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, स्थायी विकास ज्याला आपण म्हणतो, ते साध्य करणं थोडस कठीण जातं. आणि त्यासाठीच राज्यांचा सहभाग यामध्ये महत्वाचा आहे. आणि जोपर्यंत राज्यांचा सहभाग होत नाही तोपर्यंत आपण विकासाच्या मार्गावरती जलद गतीने मार्गक्रमण करू शकत नाही. तर राज्यांच्या मदतीने आणि यंत्रणाद्वारे सहकारात्मक संघराज्यवादाला चालना देणं हे देखील गरजेचं आहे, ज्याला आपण कॉपरेटिव्ह फेडरलिझम असं म्हणतो. तर हे जे कॉपरेटिव्ह फेडरलिझम आहे हे एक महत्वाचं उदाहरण आहे भारतासाठी, की ज्यामध्ये फेडरलिझम तर आहे, संघराज्यवाद तर आहे, परंतु ते कॉपरेटिव्ह पद्धतीचं असणं गरजेचं आहे, सहकारात्मक पद्धतीचं असणं गरजेचं आहे, की ज्यामध्ये केंद्र आणि राज्य या दोघांच्या मध्ये समन्वय असणं अनिवार्य आहे. आणि त्यासाठी संघराज्याला जर विकास करायचा असेल तर त्यासाठी राज्यांची मदत घेणं अनिवार्य ठरतं. गाव पातळीवर विश्वासार्ह धोरण तयार करण्यासाठी पद्धती तयार करणे असू देत, किंवा सरकारच्या उच्च स्तरावर हळूहळू एकत्रित कार्य करण्यासाठी असू देत, या सर्व गोष्टींसाठी इथे नीती आयोगाची गरज भासते. एक आर्थिक धोरण तयार करणे जे राष्ट्रीय सुरक्षा हित संबंध समाविष्ट करत असते. जे काही आर्थिक धोरणं असतात हे तयार करणं अपेक्षित आहे, आणि त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि हित संबंध यांची जोपासना करणं गरजेचं आहे. आणि कशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे हितसंबंध जोपासले जाऊ शकतात याच्यासाठी म्हणून हे नीती आयोग कार्य पाहत असतो. आर्थिक प्रगतीतून समाधानकारक नफा न मिळवण्याचा धोका असलेला समाजातील घटकांचा विशेष विचार करणं अपेक्षित आहे. म्हणजे अनेकदा असं पाहायला मिळतं की एखाद्या घटकाला पूर्णपणे विकासाच्या प्रक्रियेमधून बाजूला सारलं जातं, आणि यातून मग असं दिसतं की विकास तर महत्वाचा आहेच, आणि त्यासोबतच जे मागासलेलं घटक असेल किंवा मागास वर्ग असेल यांना देखील मुख्य प्रवाहामध्ये आणणं गरजेचं असतं. आणि अशा घटकांसाठी, म्हणजेच जे मार्जिनलाइज्ड आहेत किंवा जे मागास घटक आहेत, मागास वर्ग आहेत, यांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी, मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काय केलं जाऊ शकतं याच्यासाठी इथे प्रयत्न केला जातो. धोरणात्मक आणि दीर्घकालीन धोरण तयार करण्यासाठी उपक्रम प्रस्तावित करणे असू देत, आणि त्यांच्या प्रगतीचा आणि त्यांच्या परिणामकारकतेचा आढावा घेणे असू देत, हे सर्व इथे नीती आयोगामार्फत पाहिलं जातं. म्हणजे इथे प्लॅनिंग तर केलं जातच, परंतु त्यासोबतच ते प्लॅनिंग किती प्रमाणात यशस्वी झालेलं आहे हे देखील इथे पाहिलं जाऊ शकतं. त्यासोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय थिंक टँक्स मध्ये शैक्षणिक आणि धोरण संशोधन संस्थांमध्ये सल्ला देणं आणि भागीदारीसाठी प्रोत्साहन देणं हे इथे अपेक्षित आहे. तर आता जो कोणी भागीदार असेल त्यामध्ये, किंवा एक जर
कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यासाठी भागीदारी करणं क्रमप्राप्त ठरतं, गरजेचं ठरतं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या सामायिक समुदायाद्वारे ज्ञान, नवकल्पना आणि उद्योजक समर्थन प्रणाली निर्माण करण्यासाठी देखील नीती आयोग कार्यरत असतं. तर इथे नवीन जे काही कल्पना असतील किंवा जे आपली इंडस्ट्री असेल, इंडस्ट्रीला कशा प्रकारे मोठं केलं जाऊ शकतं किंवा जी धोरणं आहेत त्याची योग्य अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाऊ शकते याच्यावर इथे विचार विनिमय झाल्याचं पाहायला मिळतं किंवा होताना पाहायला मिळतं. प्रगतीशील अजेंडा पूर्ण करण्यासाठी आंतरक्षेत्रीय आणि आंतरविभागीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणं देखील नीती आयोगाचं कार्य आहे. ते कोणताही प्रगतीशील अजेंडा असेल ते पूर्ण करायचं असेल किंवा आंतरक्षेत्रीय आणि आंतरविभागीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी देखील व्यासपीठ निर्माण केलं जातं. म्हणजे हे एक अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म असेल की जिथे सर्व प्रकारच्या समस्यांची चर्चा केली जाऊ शकते, त्याच्यावरती उत्तर शोधलं जाऊ शकतं आणि त्या समस्यांचं निराकरण देखील केलं जाऊ शकतं. त्यासोबतच अत्याधुनिक संसाधन केंद्र जतन करण्यासाठी, शाश्वत आणि न्याय विकासासाठी सुशासन आणि सर्वोत्तम पद्धतीवरील संशोधनाचे भांडार बनवणे, तसंच सहभागींना त्यांचे वितरण करण्यास मदत करणं हे इथे प्रमुख उद्देश आहे. तर इथे अत्याधुनिक संसाधन जतन करण्यासाठी असू देत, त्यासोबतच शाश्वत विकास हे देखील आवश्यक आहे की ज्यामध्ये फक्त विकास अपेक्षित नाही तर शाश्वत विकास हे अपेक्षित आहे. आणि सर्वोत्तम पद्धत वापरून संशोधन करणं अनिवार्य आहे आणि त्या संशोधनाच्या माध्यमातून त्याचा योग्य मोबदला समाजाला मिळेल, याचा योग्य उपयोग समाजाला होईल याची खात्री देखील इथे केली जाते. आणि जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच जे काही धोरणं आखली जातात त्या धोरणांची जे यश असतं त्या यशाची शक्यता बळकट करण्यासाठी आवश्यक संसाधनांची ओळख यासह कार्यक्रम आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीची प्रभावीपणे स्क्रीनिंग आणि मूल्यांकन करणं गरजेचं असतं. जे काही धोरण तयार केलं गेलं असेल तर ते धोरण कशा प्रकारे योग्य आहे हे समजावून सांगणं गरजेचं आहे, ते सिद्ध करणं गरजेचं आहे. आणि फक्त धोरण बनवून चालणार नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होणं देखील तितकंच गरजेचं असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर कार्यक्रम आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञान सुरक्षा आणि क्षमता निर्माण करण्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं की ज्यामध्ये विविध कार्यक्रम असतील किंवा उपक्रम असतील यांची जर अंमलबजावणी करायची असेल तर तंत्रज्ञान सुधारणा आणि क्षमता निर्माण करण्याकडे प्रमुख लक्ष वेधलं जातं. राष्ट्रीय विकास अजेंडा आणि उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी इतर आवश्यक उपक्रम हाती घेणं अपेक्षित असतं. म्हणजेच राष्ट्रीय विकास अजेंडा जेव्हा ठरवला जातो त्यासोबतच उद्दिष्टांची जी अंमलबजावणी केली जाते त्यासाठी एक उपक्रम राबवणं गरजेचं आहे. अथवा असं पाहायला मिळतं अनेकदा की खूप आदर्श असे कायद्यांची निर्मिती केली जाते परंतु त्यांची अंमलबजावणी मात्र
तितक्या आक्रमकतेने होताना दिसत नाही. आणि म्हणूनच त्यासाठीच कोणतंही धोरण जेव्हा तयार केलं जातं तर त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी इथे हे आयोग कार्य करत असतं. आणि याच्यासोबतच जे प्रमुख उद्दिष्ट होती हे नीती आयोग तयार करण्याचे, त्यासोबतच प्रभावी शासन कशा प्रकारे चालवलं जाऊ शकतं, कशा प्रकारे आणलं जाऊ शकतं, यासाठी 7 स्तंभ निर्माण केले गेले. पहिलं म्हणजे लोकसमर्थक. हे समाजाच्या तसेच व्यक्तींच्या आकांक्षा पूर्ण करते. जे काही समाजामधल्या आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत, यांना पूर्ण करण्यासाठी किंवा जे काही बेसिक मूलभूत गरजा आहेत या गरजांची पूर्तता करण्यासाठी इथे हे नीती आयोग कार्य करत असतं. सक्रिय देखील तितकंच गरजेचं आहे. नागरिकांच्या समस्यांना आणि गरजांना प्रतिसाद देणं हे नीती आयोगाचं कार्य आहे. इथे जे काही नागरिकांच्या समस्या आहेत, जे काही त्यांच्या गरजा आहेत, त्यांना समजून त्यांना योग्य प्रतिसाद देणं हे अपेक्षित आहे. त्यासोबतच कोणतंही धोरण जर यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी नागरिकांची मदत हे देखील महत्वाचे आहे. नागरिकांची मदत नसेल तर थोडं कठीण जातं, परंतु जर नागरिकांची मदत मिळत असेल तर या सर्व गोष्टी सोयीस्कर होताना पाहायला मिळतात. तर त्या नागरिकांचा सहभाग हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यासोबतच जेव्हा जेव्हा आपण प्रशासनाबद्दल बोलतो त्यामध्ये प्रशासनाचं हे कार्य असेल की योग्य पद्धतीने संपूर्ण समाज चालवता येईल आणि प्रत्येक गोष्ट ही पारदर्शक असेल, अनेक लोकांपर्यंत त्याचा संदेश जात राहील. तर सशक्तीकरणासाठी देखील कार्य करणं महत्वाचं आहे. सर्व पैलूंमध्ये विशेषतः महिलांना सक्षम बनवणं गरजेचं आहे. समाजामधील अनेक घटक इथे कार्य करत असतात आणि त्यामध्ये महिला हे महत्वाचा एक घटक आहे. तर महिलांना सक्षम बनवणं यामध्ये अपेक्षित आहे आणि जेव्हा महिलांना सक्षम बनवलं जातं त्यावेळेस देश सुद्धा सक्षम बनत जातो. यामध्ये सर्वांचा समावेश असणं अपेक्षित आहे. म्हणजे जात, पंथ आणि लिंग यांचा विचार न करता सर्व लोकांचा सर्वसमावेशक विकास होणं गरजेचं आहे की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध होऊ शकतील. जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे समानतेचा आहे. सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याचं ध्येय नीती आयोगाचं असतं, विशेषतः तरुणांसाठी. कारण तरुणांना जेव्हा संधी दिली जाते त्यावेळेस त्या संधीचं सोनं करण्याची क्षमता तरुणांच्या मध्ये असते आणि त्यामुळे प्रत्येक तरुणासाठी कोणत्याही भेदभावाच्या आधारावर न जाता किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता इथे नीती आयोग आपलं कार्य पार पाडत असतं. तर कशा प्रकारे सर्वांना समान संधी उपलब्ध करून देता येईल यावरती इथे लक्ष केंद्रित केलं जातं. त्यासोबतच पारदर्शकता देखील महत्वाचं आहे. सरकारला दृश्यमान करणं गरजेचं असतं आणि त्यासोबतच उत्तरदायी बनवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर पारदर्शकता हे एक महत्वाचा भाग आहे. सरकारला दृश्यमान आणि उत्तरदायी बनवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण ट्रान्सपरंट राहत नाही, जोपर्यंत आपण दृश्यमान राहत नाही, तोपर्यंत प्रशासन सुरळीत कार्य करेल याची खात्री देता येत नाही. त्यासाठी जर प्रशासन जर योग्य पद्धतीने कार्य करावं असं वाटत असेल तर त्यासाठी पारदर्शकता आणणं हे गरजेचं आहे. त्यासोबतच
प्रशासनाला उत्तरदायी बनवणं देखील तितकंच महत्वाचं आहे की कशा प्रकारे आपण प्रशासनाला उत्तरदायी बनवू शकतो. तर हे महत्वाचं ही महत्वाची बाब यामध्ये आपण इथे पाहू शकतो. तर सरकार एक प्रकारे दृश्यमान होत जाते आणि उत्तरदायी होत जाते. तर हे जे आपण पाहिलं हे सर्व नीती आयोगाबद्दलची माहिती होती, चर्चा होती. आता आपण पाहूयात केंद्रीय लोकसेवा आयोगाबद्दल की कशा प्रकारे केंद्रीय लोकसेवा आयोग हे आपलं कार्य पार पाडत असतं आणि याचा प्रमुख उद्देश काय आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आपण या प्रेझेंटेशन मध्ये पाहूया. आपण पाहतो अनेकदा की सरकारी उपक्रमांच्या अफाट विस्तारामुळे विविध स्तरावर या उपक्रमांसाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची गरज भासते. सरकारचं जे क्षेत्र आहे हे प्रचंड प्रमाणात विस्तारलेलं असतं. सरकारचे जे अनेक उपक्रम आहेत त्याच्यामध्ये काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी वर्गाची गरज पडते, ज्यांना आपण ब्युरोक्रॅट्स असं म्हणतो. हे अधिकारी वर्ग या सरकारी धोरणांची अंमलबजावणी करत असतात किंवा जे काही उपक्रम हाती घेतलेले आहेत त्या उपक्रमांची मदत इथे लोकांच्या विकासासाठी होत असते आणि हे उपक्रम पार पाडण्याचं कार्य असतं हे कर्मचारी वर्गाच्या मार्फत पूर्ण केलं जातं. आणि हे भारतासारखं जे विशाल देश आहे यामध्ये अनेक संस्था किंवा आयोग निर्माण केले गेलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा अनेक उपक्रम हाती घेतले गेलेले आहेत आणि जर इतके उपक्रम जर राबवायचे असतील तर त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची इथे गरज भासते आणि त्यामुळे जे कर्मचाऱ्याची गरज भासत असते ती गरज पूर्ण करण्याचं कार्य केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत पूर्ण केलं जातं. त्यासोबतच सरकारी कामकाजात कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी, उत्साही कार्यबल असण्यासाठी एक चांगली सार्वजनिक कर्मचारी प्रणाली असणं आवश्यक असतं की ज्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे हे सर्व घटक इथे कार्य करू शकतील आणि जी काही कार्यक्षमता असेल ते पूर्ण क्षमतेने पार पाडण्यासाठी किंवा जे काही सरकारी धोरणं असतात किंवा जे काही उपक्रम असतात हे सर्व उपक्रमांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी जे काही प्रशस्त आणि त्याला आपण म्हणतो स्किल्ड कौशल्य असलेली जे कर्मचारी वर्ग असणं अपेक्षित आहे हे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन द्वारे पुरवलं जातं. हे केंद्रीय कर्मचारी संस्थेने एक प्रकारे सक्षम केलेलं असतं की ज्यामध्ये जे काही केंद्राचे कर्मचारी असतील या सर्वांची निवड करणे, त्यांची नियुक्ती करणं हे केंद्रीय लोकसेवा आयोगाचं कार्य असतं. तर दरवर्षी सरकारमध्ये किंवा प्रशासनामध्ये हजारो लोकांची भरती होत असते आणि यामध्ये हे केंद्रीय लोकसेवा आयोग हे आपलं कार्य योग्य पद्धतीने पार पाडत असतं. तर भारतात या उद्देशासाठी संबंधित केंद्रीय स्तरावर संघ लोकसेवा आयोग आणि राज्यांसाठी स्वतंत्रपणे राज्य लोकसेवा आयोग हे उपलब्ध असतं, ज्याला आपण स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं देखील म्हणतो. तर प्रामुख्याने राष्ट्रीय पातळीवरती कार्य करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग असेल आणि प्रादेशिक पातळीवरती कार्य करण्यासाठी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन
याची निर्मिती केली जाते आणि जवळपास प्रत्येक राज्याला एक स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन उपलब्ध करून दिलं जातं की जेणेकरून त्या राज्यामध्ये जी काही कर्मचारी भरती करायची असेल ते सर्व कर्मचारी भरती या राज्य आयोगामार्फत, ज्याला आपण स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतो, याच्या मार्फत पार पाडले जाते. याच्या काही घटनात्मक तरतुदी देखील आहेत. जवळपास 1919च्या भारत सरकारच्या कायद्यात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद केली गेली होती. आपणास माहिती आहे की 1947 पूर्वी भारतामध्ये ब्रिटिश सरकारचा एक प्रकारे कायदा चालत असे किंवा ब्रिटिश सरकार भारतामध्ये सरकार चालवत होती आणि ते होत असतानाच 1919च्या भारत सरकारच्या कायद्यात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद इथे करण्यात आली. कारण त्यावेळेस ब्रिटिश सरकारला देखील हे माहित होतं की जर कायद्याची योग्य अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी योग्य असं कर्मचारी वर्ग उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि ते जर उपलब्ध असेल तर मग कोणताही कायदा योग्य पद्धतीने रुजवला जाऊ शकतो, त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. ली कमिशनने देखील त्याला पाठिंबा दिलेला आहे. 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि हे केंद्रीय लोकसेवा आयोग इथे महत्वाचं कार्य पार पाडत असतं आणि या लोकसेवा आयोगामार्फतच अनेक कार्य पूर्ण होताना आपण पाहिलेले आहेत. तर जे काही हे ली कमिशन होतं, हे ली कमिशन एक प्रकारे त्यांनी या आयोगाला पाठिंबा दिला होता आणि त्या पाठिंबाच्या आधारे ब्रिटिश सरकारने 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सायमन कमिशन, या कमिशनच्या शिफारसीमुळे 1937 मध्येच फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन असे नामकरण करण्यात आले. तर इथे 1937 मध्ये त्याचं नाव बदलून फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन असं करण्यात आलं. त्यानंतर 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देखील याच नावाने 1950 पर्यंत कार्य चालूच ठेवलं गेलं. परंतु 1950 नंतर जेव्हा भारतीय राज्यघटना अंमल करण्यात आली किंवा अंमलात आणली गेली, त्यानंतर याचं नाव बदलून संघ लोकसेवा आयोग किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं करण्याचं ठरवलं गेलं आणि यासाठी राज्यघटनेमध्ये तरतूद देखील केली गेलेली आहे. राज्यघटनेच्या कलम 315 मध्ये लोकसेवा आयोगाच्या 3 श्रेणींचा समावेश करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये केंद्राची सेवा करण्यासाठी UPSC ची निर्मिती केली गेली. त्यानंतर राज्यांच्या सेवेसाठी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनची निर्मिती केली गेली आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांच्या सेवांसाठी संयुक्त पद्धतीने जॉइंट पब्लिक सर्व्हिस कमिशन ची स्थापना करण्यात आली. तर एकंदरीत घटनात्मक तरतुदी जर आपण पाहायला गेलो तर कलम 315 मध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन बद्दल किंवा हे जे काही कर्मचारी आयोग नेमण्याची पद्धत आहे त्या पद्धतीबद्दल इथे घटनेमध्ये उल्लेख केला गेलेला आहे.
तर आपण जे आता पाहिलं हे घटनात्मक तरतुदींच्या बद्दल पाहिलं. आता आपण याची रचना पाहूयात, कशा प्रकारे याची रचना केली गेलेली आहे. यूपीएससीचे एक अध्यक्ष असतात आणि काही इतर सदस्य देखील असतात. भारतीय संविधान सभासदांनी संख्या काही प्रमाणात निर्दिष्ट केलेली नाही, परंतु सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींना अधिकार दिले गेलेला आहे, की ज्यामध्ये राष्ट्रपती हे ठरवतील की एखाद्या आयोगामध्ये किती सदस्य असणं गरजेचं आहे. प्रामुख्याने संघ लोकसेवा आयोगामध्ये किती सदस्यांची गरज आहे हे इथे आपण पाहू शकतो. म्हणजे हा जो क्रम आहे किंवा किती सदस्य असले पाहिजे याचा जो नंबर आहे हे ठरवण्याचे जे अधिकार आहेत हे राष्ट्रपतींना दिले गेलेले आहेत. सहसा असं आपण म्हणू शकतो की सदस्य संख्या ही जवळपास 6 ते 10 सदस्यांमध्ये बदलत राहते. काही वेळेस 6 असतात, काही वेळेस 10 असतात. हे आपापल्या पद्धतीने कार्य होत असतं. 1950 मध्ये जेव्हा यूपीएससी अस्तित्वात आली तेव्हा त्यात एक अध्यक्षासह 4 सदस्यांचा समावेश केला गेला होता. एक अध्यक्ष आणि त्याच्यासोबतच 4 सदस्य असतील अशी ती रचना केली गेली होती. सध्या यूपीएससीचं जर आपण रचना पाहिली तर त्यामध्ये असं पाहायला मिळतं की एक अध्यक्ष आहे आणि त्यासोबत इतर 10 सदस्य उपलब्ध आहेत. कलम 316(1) मध्ये आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती हे राष्ट्रपतींमार्फत केली जाते. आयोगाच्या सदस्यांची निवड करताना अध्यक्षांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की एकूण सदस्यांपैकी निम्मे सदस्य अशा व्यक्ती असतील ज्यांनी नियुक्तीच्या वेळी भारत सरकार अंतर्गत किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गत किमान 10 वर्ष पद भूषवलेलं असलं पाहिजे. म्हणजे ते एकंदरीत सरकारमध्ये त्यांनी कार्य केलेलं असावं आणि हे निम्मे सदस्य जे असतील हे सरकारमधून आलेले लोक असतील असं आपण म्हणू शकतो. आता आपण पाहूयात की यूपीएससीचे कार्य काय राहिलेले आहेत किंवा त्याची जी भूमिका राहिलेली आहे ती कशा प्रकारे राहिलेली आहे. तर आयोगाची कार्य ही सहसा सल्लागार स्वरूपाची असतात. म्हणजे सल्ला देणं हे या यूपीएससीची कार्य आहे. म्हणजे जे काही लोकांची नियुक्ती करायची असेल त्यासाठी ती नावं सरकारला यूपीएससी मार्फत सुचवली जातात, परंतु सरकारवरती मात्र हे बंधनकारक नसतं. सरकारला जर नाव मान्य नसतील तर ते पुनर्विचारासाठी देखील पाठवू शकतात. आयोगाला सेवाविषयक बाबींवर तज्ञ अधिकारी म्हणून काम करावे लागेल आणि पक्षपाती नसलेल्या मार्गाने सल्ला द्यावा लागेल हे देखील महत्वाचं आहे. आयोग जेव्हा आपलं कार्य पूर्ण करत असतो त्यावेळेस त्यांना एक तज्ञ अधिकारी म्हणून काम पाहावं लागतं आणि कोणत्याही पद्धतीचं पक्षपातीपणा इथे केला जाणार नाही याची देखील काळजी इथे घ्यावी लागते. तर जेव्हा आपण म्हणतो की केंद्र सरकारला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सल्ला देत असते किंवा काही सूचना देत असते, तर ते कशा प्रकारे पार पाडले जातात किंवा कोणत्या प्रकारचे सल्ले असतात, तर ते नागरी सेवा आणि नागरी पदांवरती भरती करण्याच्या पद्धतीशी संबंधित बाबीवरती इथे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन केंद्र सरकारला सल्ला देऊ शकते. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की एखादं पद भरायचे किंवा पदाची भरती करायची त्यावेळेस ती कशा प्रकारे भरली गेली पाहिजे ती जी पद्धत ठरवण्याची वेळ येते ती पद्धत इथे यूपीएससी द्वारा ठरवली जाते आणि एकदा ती ठरवली की मग ती केंद्र सरकारकडे पाठवली जाते
आणि केंद्र सरकार त्याला मान्य करेल किंवा अमान्य करेल ते केंद्रावरती अवलंबून असेल. नागरी सेवामध्ये नियुक्ती करताना आणि पदोन्नती आणि बदल्या करताना पाळण्यात येणारे तत्व जे असतात ती कोणत्या आधारावरती एखाद्या अधिकाऱ्याची बदली केली जावी किंवा कोणत्या प्रकारचे निकष इथे लावले गेले पाहिजेत याचं जे काही सविस्तर स्पष्टीकरण असतं हे सविस्तर स्पष्टीकरण या आयोगामार्फत केंद्र सरकारला दिलं जातं. अशा नियुक्त्या ह्या पदोन्नती आणि बदल्यांसाठी उमेदवारांच्या योग्यतेची पडताळणी करण्यासाठी ते पालन करण्याचे तत्वे देखील मांडतात की जेणेकरून कशा प्रकारे सरकार आपलं कार्य योग्य पद्धतीने करू शकेल याच्यावरती इथे लक्ष केंद्रित केलं जातं. अशा प्रकरणाशी संबंधित ज्ञापन किंवा याचिकांसह नागरिक क्षमतेत केंद्र सरकारच्या अंतर्गत सेवा करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित सर्व अनुशासनात्मक बाबी म्हणजेच आपण असं म्हणू शकतो आपण की सरकारमध्ये कार्य करत असताना जे काही कर्मचारी आहेत त्यांनी कोणत्या प्रकारचं अनुशासन पाळलं पाहिजे, कोणत्या प्रकारे त्यांनी आपलं आचरण ठेवलं पाहिजे याच्यावर देखील इथे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा केंद्र लोकसेवा आयोग हे केंद्राला सल्ला देत असते. राष्ट्रपती वेळोवेळी आयोगाकडे पाठवू शकतील अशी इतर कोणतीही बाब असेल म्हणजे जेव्हा राष्ट्रपतींना तज्ञांचा सल्ला घ्यायचा असेल त्यावेळेस इथे तज्ञांची एक प्रकारे असं म्हणूयात आपण तज्ञांच्याकडून माहिती मागवणं गरजेचं असतं. अशा वेळेस राष्ट्रपती या आयोगाकडून कोणती माहिती मागवू शकतात की जे सरकारसाठी उपयुक्त ठरेल. आणि यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की वरील बाबीमध्ये आयोग केवळ सल्लागार क्षमतेने काम करतो आणि त्याचा जो सल्ला आहे तो सल्ला सरकारवरती मात्र बंधनकारक नसतो. म्हणजे इथे सरकार ठरवू शकते की एखादा जर सल्ला किंवा एखादं जर नाव केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत किंवा संघ लोकसेवा आयोगामार्फत सरकारला दिला गेला असेल तर तो सल्ला सरकारने पाळावाच असं बंधनकारक नाही. या ठिकाणी सरकार तो सल्ला मान्य करू शकते किंवा काही प्रमाणात अमान्य देखील करू शकते. म्हणजे इथे असं पाहायला मिळतं की केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोकसेवा आयोग हे एक सल्लागार समिती म्हणून कार्य करत असतं की जे सरकारला अनेक विषयांवरती सल्ला देऊ शकेल आणि सरकारला इथे योग्य पद्धतीने निर्णय घेण्यास मदत करू शकेल. त्यामुळे इथे सरकारची भूमिका महत्वाची ठरते. आणि त्यासोबतच जे संघ आयोग आहे किंवा केंद्रीय आयोग आहे UPSC त्याची जे काही सल्ला दिला गेलेला असतो तो सल्ला देखील इथे महत्वाचा ठरतो. आयोगाला राष्ट्रपतींना त्याच्या कामगिरीचा वार्षिक अहवाल सादर करावा लागतो. म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने वर्षभरामध्ये किंवा मागच्या कार्यकाळामध्ये कोणत्या प्रकारची कामगिरी केलेली आहे या कामगिरीचा पूर्ण वार्षिक अहवाल हा राष्ट्रपतींना सादर करावा लागतो की जेणेकरून राष्ट्रपती काही निर्देश असतील तर ते या आयोगाला देऊ शकतात. म्हणजे एकंदरीत असं म्हणू शकतो आपण की हे आयोग एका अर्थाने राष्ट्रपतींना देखील उत्तरदायी असतो. तर प्रामुख्याने आपण आजच्या या सादरीकरणामध्ये पाहिलेलं आहे, प्रेझेंटेशन मध्ये पाहिलेलं आहे की कशा प्रकारे नीती आयोग आपलं कार्य करतो आणि कशा प्रकारे संघ लोकसेवा आयोग आपलं कार्य पार पाडतो. तर आजच्या या सादरीकरणामध्ये आपण इथेच विराम घेऊया. धन्यवाद.